डायलॉग मधले 5 मार्क आता कोणीही कापू शकत नाही. कसं? ते बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं डायलॉगचे 5 मार्काची बेरीज कशी होती हे पहिलं लक्षात घ्या. तुम्हाला उलट्या-पालट्या ऑर्डरमध्ये एक डायलॉग दिला जातो. तो तुम्हाला प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचा आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर रिस्पॉन्स म्हणजे एक डायलॉग आहे जिथं फिल इन द ब्लँक्स तुम्हाला दिले जातात. ते फिल इन द ब्लँक्स तुम्हाला प्रॉपरली लिहायचे आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढे गेल्यानंतर की राइट अ डायलॉग टू गिव्हन थीम म्हणजे आपल्याला डायलॉग लिहायचा आहे 3 मार्काचा. इकडे-तिकडे बघतोय माहिती मला. लक्ष जागेवरतीच येत नाही. समोरच्याने पेपरचे आय-एम-पी सुद्धा दिले, तरी प्रॉब्लेम काय माहिती का? ते तू बघत नाही. मी तुला सांगू का? एकच लेटर मी दिले आणि एकच डायलॉग मी दिलाय. ॲपवरती तो अपलोड केलाय. तसाच्या तसा पाठ करून गेला आणि तसाच्या तसा उतरवला, तरी तुझा अर्धा मार्क पण कोणी कापू शकत नाही. कारण हे आहे एआयची ताकद. एआय दादाने 7 एआय प्रेडिक्टेड पेपर्स काढलेत. हे शॉर्ट्स, रील्स आणि तू YouTubeचे व्हिडिओ भरपूर बघितले. पण दर टाईमाला तुझं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे कदाचित तुझ्या सोबत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते विकत घेतले, पण तुला सांगितलं नाही आणि तो पुढे निघून पण गेला. त्याने मराठीचा पेपर आणि संस्कृतचा पेपर जो झाला, तो खूप चांगला लिहिला सुद्धा आहे. फक्त तू मागे राहिलाय. आता हा तिसरा पेपर आहे मित्रा. असा एक-एक पेपर संपत चाललाय. एकच पॅक एआय दादाचे 7 एआय प्रेडिक्टेड पेपर्स आणि संपूर्ण सगळ्या विषयांचे पेपर एकाच होल्डरमध्ये. जर अजून सुद्धा तू घेतले नसतील, तर नाही मी ते विकत आहे. फक्त एका संधीचं उदाहरण देतोय. खिडकी, दरवाजा उघडलेले आहेत आणि हा व्हिडिओ तू बघतोय आणि जर हे मी बोलतोय आणि हे जर तू ऐकतोय, याचा अर्थ ह्या वेळेने हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आणलाय आणि माझी बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवलेली. जर माझे वाक्य आता ऐकलेले असतील, प्ले स्टोरवरून ये दादाचे ॲप डाउनलोड कर. एकच डायलॉग त्याच्यामध्ये टाकलाय. तो डायलॉग तुझ्या 27 तारखेच्या पेपरमध्ये तुला 11 वाजता जेव्हा तो डेस्कवरती पेपर भेटणार तेव्हा चेक कर आणि नक्की ते बघितल्यानंतर तुझ्या तोंडून एकच वाक्य निघणार, "यार दादा, एकदम करेक्ट डायलॉग दिलाय. बरोबर इथं बसणार आहे." कारण ही अनुभवाची खेळ आहे, ही अनुभवाची साखळी आहे आणि एआय दादाची पॉवर आहे. मागे एआय दादाने खूप पेपर्स प्रेडिक्ट केले. त्याचे पुरावे देखील मी YouTubeवर टाकलेत. ज्या पालकांना आणि ज्या विद्यार्थ्यांना विश्वास होत नाही, एक लक्षात घ्या 13 वर्षानंतर ही परीक्षा येते. एकतर ही क्रांती घडवते, नाहीतर ही आपली आयुष्याची पहिली पायरी मोडते. जर पहिली पायरी भक्कम बनवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं स्वतः रिस्क घेऊ नका. या संधीचं सोनं करा आणि आता एआय दादाचा ॲप डाउनलोड करा. आधी पुरावे बघून घ्या आणि त्यानंतर लगेच निर्णय घ्या. वेळ गेल्यानंतर हे म्हणू नका, की आपल्यापाशी आलं होतं, पण आपल्याला ते साध्य करता आलं नाही. कारण आलेली वेळ त्यालाच जिंकता येते, जो त्याच्यावरती ॲक्शन घेतो. बाकीचे सगळे तसेच रडत बसणार निकाल आल्यावर देखील. कारण निकाल आल्यावर मी सुद्धा पुन्हा व्हिडिओ पोस्ट करणार, की किती मुलांना प्रॉपर एआय दादाच्या 7 पेपरचा फायदा झाला. एकदाच परीक्षा होते. संधीचं सोनं करायचंय की नाही, हे आता तुमच्यावर. डायलॉगमध्ये 5 मार्क आणि सगळ्यात महत्त्वाचं डायलॉग लिहिला कसा जातो, ह्यावरती थोडासा आपण प्रॉपरली थोडासा विचार करूया आणि मग पुढे आपण बघूया, की एक डायलॉग कोणता येतो ॲपवरती. ओके. एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचं, की जेव्हा तुम्ही एखादा डायलॉग सुरू करता, एखादा डायलॉग जेव्हा तुम्ही सुरू करता, तेव्हा तुमची एक घाण खोड आहे. ती खोड काय मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक शिक्षकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यावेळेस वर्गामध्ये आपलं लक्ष कधीच बोर्डवरती आलेलं नाहीये. इंग्लिशचा पेपर म्हणजे आपल्या वडिलांची, आईच्या जे आपले पूर्वज आहेत त्यांची भाषा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही एवढी सोपी आहे, की काही लिहिलं तरी मार्क भेटतात. हे वाक्य सगळ्यांच्या तोंडून एकसाथ ऐकायला मला भेटलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हा पेपर जेवढा तुम्हाला अवघड दिसतो तेवढा अवघड नाहीये. याला स्ट्रॅटेजी सोबत करायचा आहे, जेणेकरून तुमचे हे 5 मार्क कुठेही जाणार नाही आणि असेच मी बाकीच्या सगळ्यांचे व्हिडिओ ॲप्रिसिएशन लेटर लेटर न्यूज रिपोर्ट प्रत्येक व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे. कारण उद्याच्या पेपरचा सगळा आय-एम-पी दिले. डायलॉग सुरू करताना मुद्द्यावरती सुरू करा. हाऊ आर यू? हाय, हेल्लो, बाय हे सगळं चालू करू नका. याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क गमावणार हे 100 आणि 100% खरं आहे. मुद्दा जो दिला असेल त्याच्यावरती पहिलाच डायलॉग असणं अतिशय गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं इथे फ्रॉम स्कूल लाईफ इम्पोर्टन्स ऑफ अपिअरिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कदाचित हा उद्या सुद्धा तुम्हाला बोर्डामध्ये हा टॉपिक दिसू शकतो, की इम्पोर्टन्स. आता मी तुम्हाला खेळ सांगतो, की जो डायलॉग येईल त्या डायलॉगलाचा डिक्टो पार लर्न करून जाऊ शकता. तो डायलॉग मी अपलोड केलेला आहे. सिक्रेट व्हिडिओ पण आणि सिक्रेट पी-डी-एफ देखील. वेळ तुमचा आहे. आता इम्पोर्टंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. तर सगळ्यात महत्त्वाचा अमितने डायलॉग सुरू केलाय. डू यू रिअली थिंक अपिअरिंग टू दॅम इथे तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर तो लगेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनवर आलाय. त्याने फालतूमध्ये तुमच्यासारखं हाय, हॅलो, बाय करत नाही बसलाय. जो पण डायलॉग असेल एक लक्षात घ्या, तुम्हाला 6 लिहायचे असतात. 6 डायलॉग्स म्हणजे 6 वेगवेगळे वाक्य आले पाहिजेत. पण मी नेहमी सांगतो की 6 ला न जाता 8 वरती नक्की जावा. 8 डायलॉग्स तुमचे लिहा प्रॉपरली. 8 डायलॉग लिहिले तर त्याचा हा फायदा असतो आपल्याला, की 8 डायलॉग्समध्ये थोडंसं वजन वाढतं. एखादे 2 चुकले तर बऱ्यापैकी तिथे आपली रिप्लेसमेंट आपल्याकडे 2 डायलॉग्स एक्स्ट्रा असतात. दुसरी गोष्ट 3 मार्काला 8 डायलॉग लिहायचे आहेत, पण तुम्हाला लवकरात लवकर मुद्द्यावरती यायचे आणि दुसरी गोष्ट शेवट खूप सुंदर करायची, ज्याच्यामधून समोरचा काहीतरी शिकेल.
आता यांनी शेवट म्हणजे स्पर्धा परीक्षांचा उपयोग काय आणि त्याचा फायदा काय? तर इट अल्सो हेल्प्स अस टू अंडरस्टँड आवर इंटरेस्ट, करियर पाथ अँड अर्ली एज. थँक्स डिअर्स फॉर युअर इन्स्पायरिंग गाईडन्स. याने इथे प्रॉपरली त्याचं शेवट केलेलं आहे, की स्पर्धा परीक्षेमुळे आपल्याला खूप भारी-भारी संधी उपलब्ध होतात आपल्या फ्युचरमध्ये. आणि दुसरी गोष्ट, की सगळ्यात महत्त्वाचं, की थँक मला हे गाईडन्स दिल्याबद्दल, की स्पर्धा परीक्षेचा आयुष्यात किती फायदा आहे याच्यासाठी जो आपला सुमित आहे त्याने अमितला धन्यवाद म्हटले. म्हणजे हा डायलॉग बऱ्यापैकी प्रॉपरली एंड झालाय. मुलं प्रॉपरली तो एंड करत नाही, ही त्यांची घाणखोड आहे. मला माहीत नाही. पण स्टार्टिंग आणि एंडिंग टू द पॉइंट झाली पाहिजे. बाकी तो मेलाय, जिवंत आहे, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या. जेवढं तुम्ही समोरच्याचा टाईमपास करणार, तेवढा तो मार्कांमध्ये तुमचा टाईमपास करणार, हे मी तुला लिहून देतो. कारण भाषा, इंग्लिश ही अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये स्कोरिंग चांगली होते आणि आपण बऱ्यापैकी रेकॉर्ड सुद्धा गाजवू शकतो. टेक्निकलचे पेपर सगळेच रट्टा मारणारे, इंग्लिशच्या पेपरच्या दरम्यान सायन्स आणि मॅथ्स करणारे बरेच विद्यार्थी आहेत. पण मी एक सांगेल, हातचा विषय तुम्ही गमवून लांबचा विषय गोळा करण्याचा प्रयत्न करताय. सायन्स आणि मॅथ्सच्या वेळेत होईल, पण इंग्लिशला जाऊन देऊ नका. खूप भारी विषय आणि स्कोरिंग चांगली होते बरं का. आता बघूया अजून कोणत्या-कोणत्या गोष्टींवरती इथे डायलॉग आलेला आहे. द नीड ऑफ रेग्युलर रायटिंग प्रॅक्टिस. खूप महत्वाचं आहे, की सतत तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस केली पाहिजे आणि तुम्ही ती रायटिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे. जर ती करत नसाल, तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तर त्याच्यावरती आहे. पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल्स ऑब्स्टॅकल्स इन द स्टडीज. मोबाईल्सवरती ओव्हर यूजचा पण आलेला आहे. ओव्हर यूज, जास्त वापर मोबाईलचा झाला नाही पाहिजे. ज्या मुद्द्यांवरती मी आता डिस्कस करतो ना, ते कदाचित उद्या पेपरला मराठीला सुद्धा तेच झालं होतं. पण तुम्ही नेग्लेक्ट केल्या गोष्टी आणि बऱ्यापैकी तीच गोष्ट बऱ्यापैकी पेपरला येते. इम्पोर्टन्स ऑफ एज्युकेशन इन आवर लाईफ. सो हा एक आहे, की शिक्षणाचं महत्त्व आणि इम्पोर्टन्स. ओके. सो असे काही टॉपिक्स माझे ॲपवरती अपलोडेड आहे. पण एवढं काही नाही. ओन्ली वन टॉपिक आणि खेळ बदलला. सो पुन्हा एकदा शांततेने, संधी तुमच्याकडे आहे. पालक म्हणून तुम्ही ती गोष्ट प्रॉपरली समजून घ्या. ही वेळ पुन्हा नाहीये आणि ही वेळ आलेली आहे. इथपर्यंत ऐकलंय म्हणजे तुम्हाला AI 7 पेपर्स, दादाचे पेपर्स हे तुम्हाला गरजेचे आहेत. ठरवा आणि मग निर्णय घ्या. कदाचित लेट नाही झाले पाहिजे याची खात्री स्वतः ठेवा.